मी राजाभाऊ विनायक बहिलुमे, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर. आज आपण दलित साहित्य स्वरूप आणि संकल्पना या घटकांतर्गत दलित दलित साहित्य या संज्ञा समजून घेणार आहोत. इथे फार मतभेद आपल्याला पाहावयास मिळतील, कारण या संबंधी अनेक चर्चा सुरुवातीपासून तर आजपर्यंत झालेल्या चालू असलेल्या आपल्याला दिसतात. सुरुवातीला शूद्र कुणाला म्हणावं, अस्पृश्य कुणाला म्हणावं, दलित कुणाला म्हणावं, आजच्या परिभाषेत वंचित कुणाला म्हणावं, या संबंधी अनेक मतभेद पुढे आलेले आहेत. दलित साहित्य संज्ञा पुढे आली, नंतर मग ते परिवर्तनवादी संकल्पना पुढे आली, नंतर आंबेडकरवादी साहित्य संकल्पना पुढे आली, नंतर बौद्ध साहित्य संकल्पना पुढे आली. म्हणजे सातत्याने दलित व दलित साहित्य या संज्ञेसंबंधी विचारवंतांमध्ये एक प्रकारचे प्रवाह दिसतोय, मतभेद दिसत आहेत आणि काळानुरूप यात बदल सुद्धा झालेले दिसतात. म्हणजे साहित्य विश्वामध्ये संकल्पनेच्या अनुषंगाने एवढे मतभेद आणि एवढे प्रवाह क्वचितच मराठी साहित्यामध्ये पाहावयास मिळतात. म्हणजे कुणीही आपल्या साहित्य प्रवाहाचं नाव बदलण्याचा प्रयत्न केला नाही, कुणीही आपली संकल्पना स्पष्ट करत असताना एवढे मतभेद झाले नाहीत. तेवढे मतभेद दलित व दलित साहित्य या संकल्पनेसंबंधी झाले. खरं म्हणजे काय झाले, हा एक प्रश्न आहे. हा फक्त साहित्यापुरता विषय मर्यादित नाहीये, तर हा समाज, धर्म, संस्कृती, अर्थकारण, राजकारण ह्या सर्वांशी निगडीत या संज्ञा आहेत व हे साहित्य आहे. म्हणून अशा गोष्टी ह्या झालेल्या आहेत. तर आपण समजून घेऊया की नेमकी दलित ही संज्ञा काय आहे. आपण जर शब्दकोश पाहिले, विशेषतः कृपा कुलकर्णी असतील, विवा भिडे असतील, यांचा जर शब्दकोश पाहिला आपण, तर यामध्ये काय येतं, दलित म्हणजे फोडलेले, कुटलेले, चिरडलेले, भरडलेले, तुडवलेले, बघा, दळलेले, म्हणजे कुणातरी कृती झालेली आहे, फोडण्याची, तोडण्याची, दळण्याची. म्हणजे कोणतरी दळतंय आणि कोणतरी दळलं जातंय. फार दिशा निर्देशक असा अर्थ दलित या शब्दाचा शब्दकोशामध्ये, मराठी शब्दकोशामध्ये दिलेला दिसून येतो. म्हणजे दळलेले, फोडलेले, फुटलेले, फोडलेले, म्हणजे एकूणच वर्तनाच्या अनुषंगाने इथं शब्दकोशामध्ये याचा अर्थ दिलेला आहे की असा एक समूह की ज्याला दळलं गेलेलं आहे, ज्याला तुडवलं गेलेलं आहे, ज्याची पिळवणूक झालेली आहे, अशा वर्गाला इथे दलित ही संज्ञा वापरलेली दिसते. म्हणजे दलित ही संज्ञा वापरत असताना ज्याच्यावर अन्याय झाला, अत्याचार झालाय, असा एक समूह, इथे जात, वर्ग, धर्म, लिंग याचा विचार केला गेलेला दिसत नाही. पण जसं दलित साहित्य पुढे आलं, त्यानंतर मात्र या संज्ञेसंबंधी अधिक स्पष्टीकरण देणं भाग पडलं. म्हणून अनेक लोकांची अनेक मतं आलेली आपणास दिसून येतात. म्हणजे हे फार गमतीशीर आहे. प्रभाकर मांडे हे चांगले समीक्षक आहेत, लेखक आहेत. त्यांनी फार छान दलित म्हणजे काय हे संज्ञे संबंधी मांडलेलं आहे. दलित म्हणजे असा व्यक्तींचा समूह ज्यांचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावला गेला आहे, ज्यांच्या जन्माने त्यांच्या वाट्याला ज्या समाज रचनेत एकाच प्रकारचे जीवन आले आहे, माणूस म्हणून ज्यांचे मूल्य अवहेरले गेले आहे, ज्यांना माणसासारखे मानणे जगणे नाकारले गेले आहे, ते दलित. पुन्हा इथं तीच शब्दकोशाच्या अनुषंगाने जो शब्द सांगितलेला गेलेला आहे. म्हणजे असा एक समूह ज्यांचा माणूस पण अवहेरला गेलेला आहे. म्हणजे कुणीतरी दळतंय, कुणीतरी तुडवलं जातंय, तोडलं जात आहे. या अनुषंगाने मांडे सुद्धा दलित ही संकल्पना मांडतात. केशव मेश्राम, ते स्वतः एक दलित लेखक आहे, ते सुद्धा फार वेगळ्या अंगाने म्हणतात, हजारो वर्ष ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना दलित म्हणावे.
पुन्हा एकदा अन्यायाचा अत्याचाराचा संदर्भ दलित या संज्ञेशी जोडला गेलेला आहे. भालचंद्र फडके, खरं म्हणजे भालचंद्र फडके ही अशी व्यक्ती आहे, दलित साहित्य वेदना आणि विद्रोह हे दलित साहित्यावर समीक्षेचं पहिलं पुस्तक आहे. या पुस्तकामुळे दलित साहित्य ही काय आहे, दलित साहित्य कसं वाचावं, त्याच्याकडे कसं पाहावं, ते काय तुम्हाला सांगू इच्छित आहे, तो कोणता संवाद तुमचाच करू इच्छितोय, त्याचा उलगडा पहिल्यांदा साहित्य विश्वामध्ये जर कोणी केला असेल तर ते आदरणीय भालचंद्र फडके सरांनी. ते या संज्ञेला कसे पाहतात ते पहा. ते फार छान पद्धतीने बोलतायत. हिंदू धर्माने ज्यांना बहिष्कृत मानले त्यांना दलित म्हणावे. अगोदर धर्माचा संबंध आला नव्हता, ज्याच्यावर अन्याय अत्याचार झालाय ते दलित. भालचंद्र फडके मात्र इथं एक रोखाने, धार्मिक रोखाने दलित ही संज्ञा मानतायत, तीही हिंदू धर्माच्या रोखाने मानतायत. किंवा हिंदू धर्मामध्ये ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालाय, ज्यांचं माणूस पण आविरलं गेलेलं आहे, त्यांना दलित म्हणावं. म्हणजे पुन्हा आता इथं दलित ही संज्ञा टोकदार होत चाललेली आहे. बाबुराव बागुल सुद्धा फार वेगळ्या पद्धतीने मांडतायत. बाबुराव बागुल हे सुद्धा एक विद्रोही कथाकार आहेत, कवी आहेत. दलित साहित्य आजचे क्रांती विज्ञान या अनुषंगाने त्यांचं एक मोठं पुस्तक पण पुढे आलेलं आहे. ते अभ्यासकांनी वाचलं पाहिजे. दलित साहित्याकडे वेगळ्या नजरेने पाहणारा, दलित साहित्याच्या अनुषंगाने एक विद्रोह नकार वेगळ्या अंगाने पेरणारा असा हा लेखक दलित या संज्ञेला कोणत्या अंगाने पाहतो तर पहा. दलित म्हणजे वर्ण व्यवस्थेला आणि तिच्या समग्र वैचारिक व्यवस्थेला उद्ध्वस्त करू पाहणारा, जग व जीवन नव्याने मांडू पाहणारा तो म्हणजे दलित. ही संज्ञा मला अधिक म्हणजे व्यक्तिगत अधिक परिणामकारक, आकर्षक अशी वाटली. म्हणजे जन्माच्या अनुषंगाने, धर्माच्या अनुषंगाने, जातीच्या अनुषंगाने एका विशिष्ट समूहाला दलित म्हणून नाकारलं गेलेलं आहे, फोडलं गेलेलं आहे, दळलं गेलेलं आहे. ठीक आहे, परंतु तो जेव्हा साहित्य निर्मिती करतोय, तो जेव्हा साहित्य निर्मिती करतोय म्हणजे सांस्कृतिक काहीतरी परिवर्तन करू इच्छितोय, तेव्हा मात्र तो दलित ही संज्ञा बदलते. तो काय म्हणतो, इथल्या वर्णव्यवस्थेला त्या विरुद्ध बंड करणारा, त्याचं तत्वज्ञान नाकारणारा, तत्वज्ञान आहे म्हणून ही व्यवस्था आहे, नवीन जग जीवन घडू पाहणारा, म्हणजे एक प्रकारचा क्रांती जो करतो तो दलित. म्हणजे ही दलित त्याला दिलेला त्याचा तो बहुमान, तो जो एक समाज परिवर्तन घडू इच्छितोय, तो एक समता आणू इच्छितोय, त्याच्या अनुषंगाने दलित ही संज्ञा बाबुराव बागुलांनी स्वीकारलेली आहे, मांडलेली आहे. इतरांनी धर्माच्या अंगाने, पिळवणुकीच्या अंगाने, अत्याचाराच्या अनुषंगाने मांडली. बाबुराव बागुल मात्र त्याच्या कर्तृत्वाच्या अंगाने मांडतायत, त्याच्या भूमिकेच्या अंगाने मांडतायत. त्याला जे त्याचं जे स्वप्न आहे, ती सगळी विषमता नष्ट करायची आहे, त्या स्वप्नाच्या अनुषंगाने दलित ही संज्ञा ते मांडतायत. म्हणून ते अधिक आकर्षक, अधिक दलित साहित्याला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी संज्ञा ते वापरतायत असं मला वाटतं. शंकरराव खरात हे सुद्धा चांगले दलित कथाकार आहेत. त्यांचं आत्मकथन आहे तराळ ते अंतराळ. ते कोणत्या अंगाने पाहतात, त्यांच्या अनुषंगाने किंवा इथे पुन्हा अस्पृश्य, गुन्हेगार, भटके या सगळ्यांना दलित म्हणावं. म्हणजे ते शंकरराव खरात सुद्धा एक जात, वर्ग, वर्ण या अनुषंगाने दलित ह्या संज्ञेकडे पाहतात असं आपल्याला दिसतं. सदा कराडे हे एक मराठीमध्ये वैचारिक वाङ्मय लिहिणारे, दलित साहित्य चांगली समीक्षक, विचारवंत. ते कोणत्या अंगाने पाहतात हे इथं पाहणे फार गरजेचं आहे. आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मिळून एक शेतमजूर, उपजीविकेसाठी श्रमणारे आणि अस्पृश्य हे सर्व दलित म्हणावे. म्हणजे तो वर्ग व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था, म्हणजे शेतमजूर तो कोणत्या जातीचा असू द्या, आपण त्या दलित म्हटलं पाहिजे. या अनुषंगाने अशी मांडणी केली जात आहे. तर अनिल अवचटे हे असं म्हणतात की गावगाड्यातला जो न्हावी आहे, परीट आहे, त्याला सुद्धा तुम्ही दलित म्हटलं पाहिजे. म्हणजे दलित ही संज्ञा पिळवणुकीच्या, अत्याचाराच्या अनुषंगाने येते आहे. मग त्यामध्ये सगळे तुमचे शेतमजूर येतील, कामगार येतील, स्त्रिया येतील.
ज्यांचं शोषण होतंय. म्हणजे दलित ही संकल्पना एकीकडे पिळवणुकीच्या अनुषंगाने फार व्यापक केली जाते आहे. जातीच्या अनुषंगाने अस्पृश्य, गुन्हेगार अशी संकुचित सुद्धा केली जाते आहे. व त्याच्या कर्तृत्वाच्या अनुषंगाने या वर्ण व्यवस्थेला, त्याच्या वैचारिकतेला नाकारणारा, नवीन जीवन जग घडवू पाहणारा, याही अनुषंगाने दलित ही संज्ञा इथे वापरली जाते आहे. म्हणजे इथे अजून एक गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे विचारवंत फार म्हणतात की शेतमजूर, स्त्रिया, सगळे अस्पृश्य जाती, गुन्हेगार जाती, भटक्या जाती, हे सगळं दलित आहे. ठीक आहे, तत्वतः भारतीय जाती व्यवस्थेच्या पातळीवर हे मान्य करूया तत्वतः. परंतु काय या सगळ्या स्त्रिया माझं साहित्य हे दलित साहित्य असं म्हणतायत का? नाही. सगळे कामगार माझं साहित्य हे दलित साहित्य आहे असं म्हणतात का? तर नाही. सगळे शेतमजूर, शेतकरी, कष्टकरी हे माझं साहित्य दलित साहित्य आहे असं म्हणतात का? अस्पृश्यामध्ये अनेक जाती आहेत. तर सगळ्या जातीतील लोक आपलं साहित्य दलित साहित्य आहे म्हणतायत का? भटके, अनेक भटके आहेत, ते सगळे माझं साहित्य हे दलित साहित्य असं म्हणतायत का? काही लोक म्हणतायत, लक्ष्मण माने असतील, लक्ष्मण गायकवाड असतील. समजून घ्या. म्हणून दलित ही संज्ञा फार व्यापक करता येऊ शकते यात वाद नाही. पण दलित साहित्याच्या संबंधित दलित ही संज्ञा वापरत असताना आपल्याला असं म्हणावं लागतं, पूर्वाश्रमीचे महार, नंतर 56 नंतर झालेले बौद्ध जे स्वतःला दलित म्हणून घेत आहेत. इथे फार मोठी गोष्ट आहे. ही एक प्रकारची वैचारिक कृती आहे या समाजाची. बाबासाहेबांनी सांगून ठेवलं होतं, एक जात जेव्हा जातीच्या अनुषंगाने संघटित होते तेव्हा इतर सर्व जाती ते संघटन बोलण्यासाठी कळत नकळत एकत्र येऊन त्या जातीचं संघटन तोडू पाहतात, त्या जातीला मागे ओढू पाहतात. म्हणून जाती व्यवस्थेमध्ये जातीच्या अनुषंगाने एकत्र येणे हे जातीला खतपाणी घालण्यासारखं आहे. म्हणून आपण बहुजन म्हणून एकत्र येऊया, दलित म्हणून एकत्र येऊया, तर हा सगळा वर्ग स्वतःला दलित म्हणून घेतोय, जेणेकरून ह्या अन्यायग्रस्त सगळ्या समाजाला तो आपल्याकडे ओढेल, एक समूह तयार करेल व या व्यवस्थेविरुद्ध लढेल. म्हणून ज्यांनी फुले शाहू आंबेडकर यांचा विचार स्वीकारला असाच समूह स्वतःला दलित म्हणून घेतोय. इथल्या करोडो महिला अजून स्वतःला दलित म्हणून घेत नाहीत. इथले करोडो शेतकरी स्वतःला दलित म्हणून घेत नाहीयेत. करोडो कामगार, शेतमजूर, भटके, गुन्हेगार दलित म्हणून घेत नाही. कारण का? त्यांच्यापर्यंत अजून हा विचार गेलाच नाही. ते अजूनही जातीच्या अनुषंगाने आपल्या साहित्याचं नाव देताना बघतायत. मी इथं पुन्हा एक वेगळी वैचारिकता दिसून येते. म्हणून दलित ही संज्ञा सामाजिक पातळीवर तत्वतः वेगळी मानावी लागते व दलित साहित्याच्या संदर्भात म्हणावं लागले तर आपल्याला 56 नंतरचे बौद्ध, नंतर काही भटके आणि इतर काही अस्पृश्य जाती येतील. तर फुले शाहू आंबेडकर विचार स्वीकारणारे साहित्यिक स्वतःला दलित म्हणून घेत आहेत. माझं साहित्य हे दलित साहित्य आहे असं म्हणतायत. खरं म्हणजे त्यांनी म्हटल्यानंतर त्यांचं साहित्य दलित ठरतं का? तसं नाही. त्यांचं जे जीवन अनुभव आलेले आहेत, त्यांचे जे जीवन अनुभव आले आहेत, त्या जीवन अनुभवाच्या निकषांवर ते साहित्य दलित आहे का नाही हे मानलं पाहिजे. आता दलित साहित्यामध्ये अनेक वाद निर्माण झाले की दलित साहित्य कुणाला म्हणायचं, साहित्यिक कुणाला म्हणायचं. जे जन्माने दलित आहेत, आजच्या परिभाषेमध्ये अस्पृश्य, त्यांचं साहित्य म्हणजे दलित साहित्य का? तर या संबंधी अनेक वाद दिसतो. काही लोक म्हणतात हो का सवर्ण मंडळी सुद्धा दलित जाणीवेतून लिहित असेल तर त्यांचं साहित्य दलित साहित्य नाही का? तर काही लोक हे नाकारतात. आणि काही नंतर जर पाहिलं असेल तर काहींनी ही संज्ञा किंवा हा दृष्टिकोन की हो एखादा सवर्ण समाजामधला माणूस सुद्धा जर माणुसकीच्या अनुषंगाने दलित जाणीवेतून, दलित भूमिकेतून मांडत असेल तर त्या साहित्याला दलित साहित्य म्हणायला हरकत नाही. एक काळ असा होता
80-90 पर्यंत ती ताठर भूमिका घेणं त्यांना गरजेचं होतं. नाही, दलित जातीत जन्मलेल्या लोकांनीच साहित्याला दलित साहित्य म्हणायचं. ती त्यांची एक राजकीय भूमिका होती, मुत्सद्देगिरी होती. आज तो काळ राहिला नाही. म्हणून आज दलित साहित्याकडे पाहताना आपल्याला फार व्यापक अंगाने पाहावं लागतं. तरीही सुरुवातीच्या काळामध्ये दलित साहित्य कुणाला म्हटलं गेलेलं आहे? तुम्ही पानतावने पाहिलं असेल. पानतावने सरांनी अस्मदर्श हे मासिक काढलं. खरं म्हणजे अस्मदर्श हे दलित साहित्याचा चेहरा झाला. म्हणजे पहिलं दलित साहित्य पुढे आणण्याचं काम हे अस्मदर्श म्हणून आलेलं आहे. ते अशी पानतावने काय म्हणतात की माझं असं चित्र कुणी या साहित्य रेखाटलं नाही, ते चित्र रेखाटण्याची धडपड म्हणजे दलित साहित्य. म्हणजे दलित साहित्य एकूण मराठी साहित्य विश्वामध्ये दलित व्यक्ती हा येतच नाहीये. हे साहित्य माझं नाहीये. मग आपलं एक साहित्य निर्माण करण्याची धडपड म्हणजे दलित साहित्य. एक त्याच्या धडपडीच्या अनुषंगाने दलित साहित्य म्हणजे काय हे पानतावने मांडतायत. तर अशा अनेक लोक आहेत जे वेगवेगळ्या अंगाने मांडतायत. म्हणजे केशव मेश्रामचं पाहिलं असेल, अस्पृश्य वर्गातील लेखकांनी निर्माण केलेल्या साहित्याला दलित साहित्य म्हणावं. इथं पुन्हा ते रोखठोक कोण बोलतायत? केशव मेश्राम बोलतायत की अस्पृश्य लोकांच्या साहित्यालाच दलित साहित्य म्हटलं पाहिजे. बाळकृष्ण कवठेकर हे फार वेगळ्या अंगाने म्हणतायत, जन्मसिद्ध दलित लेखकांनी विद्रोह व नकार यांनी युक्त अशा दलित संवेदनेची अभिव्यक्ती करणारे, दलित जीवनानुभवाचे चित्रण करणारे साहित्य म्हणजे दलित साहित्य होय. हे सुद्धा पुन्हा येते जात वर्णाच्या अनुषंगाने, परंतु हे त्यांनी भर घातली आहे. विद्रोह आणि नकार, दलित संवेदना हे 3 शब्द इथं आलेले आहेत. त्या अनुषंगाने लिहिलं जाणारं साहित्य ते दलित साहित्य व लिहिणारे दलित लेखक असं कवठेकर म्हणत असतात. शरदचंद्र मुक्तिबोध हे मार्क्सवादी आहेत. हे वेगळ्या अंगाने पुन्हा पाहत आहेत. दलितोद्धाराचे वाङ्मय म्हणजे दलित वाङ्मय नव्हे, तर दलित जाणीवेतून दलित जीवनविषयक निर्माण झालेले वाङ्मय म्हणजे दलित वाङ्मय होय. म्हणजे दलितांना उद्धार करण्यासाठी साहित्य लिहिलं गेलं नाही, दलित जाणीवेतून. म्हणजे इथे पुन्हा एकदा दलित जाणीव संकल्पना पुढे आली आहे. पुढे पाहणार आहोत संकल्पना पाहत असताना दलित जाणीव म्हणजे काय. त्यावेळेस तुमचे ते अनेक गोष्टी काय होतील तुमच्या स्पष्ट होत जातील. खरं म्हणजे ह्या आता एकाच वेळी सगळ्या स्पष्ट होणार नाही. हळूहळू ह्या सगळ्या संकल्पना स्पष्ट झाल्यावर दलित साहित्य ही संज्ञा, स्वरूप तुमच्या आकलनामध्ये येईल असं मला वाटतं. भालचंद्र फडके असं म्हणतायत, दलित जाणीवेतून दलित जीवनाचे भेदक दर्शन घडवणारे साहित्य ते दलित साहित्य होय. इथे फार वेगळ्या पद्धतीने दलित जाणीव ही संकल्पना इथे व्यापक अंगाने आणताना दिसतात. बाबुराव बागुल सुद्धा फार वेगळ्या अंगाने मांडतायत. ज्या साहित्याला सम्यक परिवर्तन अभिप्रेत आहे, म्हणजे साहित्य क्रांतीला सामोरे जाते ते दलित साहित्य होय. दलित जाणीवेतून दलित जीवनविषयक एक चौकट तयार झाली. ते काय म्हणतात की इथे सम्यक क्रांती घडवू इच्छिणारं साहित्य जे असते ते दलित साहित्य. म्हणजे बाबुराव बागुल इथे वैचारिक अंगाने दलित साहित्याकडे पाहत आहेत. समाज बदलू पाहणारा वर्ग या अंगाने पाहत आहेत. वर्ग जात या अंगाने ते पाहत नाही. म्हणजे इथे 2-3 प्रवाह आपल्याला दिसतात की दलित म्हणजे काय व दलित साहित्य म्हणजे काय. पण तो म्हण की तत्वतः ह्या संकल्पना वेगळ्या येतात आणि वास्तवात ह्या संकल्पना वेगळ्या येतात. म्हणून आज 21व्या शतकाकडे आपल्याला वेगळ्या अंगाने याकडे पाहावं लागतं. तरी एक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आपण एवढंच पाहूया दलित म्हणजे काय व दलित साहित्य म्हणजे काय. तर दलित म्हणजे तोच जो दळला गेलेला आहे, पिळला गेलेला आहे. मग दळला पिळला कोण गेलेला आहे? तिथल्या व्यवस्थेने. कोणत्या व्यवस्थेने? जाती व्यवस्थेने. मग जाती व्यवस्थेने त्यांचं शोषण झालं. अशा अस्पृश्य, शूद्र, भटके ह्या सर्वांना आपल्याला दलित म्हणावं लागेल. यांना जाणीव नाहीये. भटक्यांना, गुन्हेगार जमातींना व अस्पृश्यमधल्याही काही जातींना काही नाही जाणीव नाहीये की आपण एकत्र येऊन आपली भूमिका मांडली पाहिजे. ते अजूनही काही जातीच्या अनुषंगाने विचार करतायत. पण त्यातले काही बाहेर आलेले आहेत, प्रज्ञावंत झालेले आहेत. त्या सर्वांच्या साहित्याला जे समाज बदलू पाहतंय अशा साहित्याला आपण दलित साहित्य म्हटलं पाहिजे असं मला वाटतं. आज या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.